शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर या ठिकाणी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या महामोर्चाचं या ठिकाणी नेतृत्व जे तर ते आमदार रोहित पवार करणार आहेत। या महामोर्चासाठी जे तर ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, शिवसेनेचे अंबादास दानवे असतील, ह्या मोर्चाला जे तर ते उपस्थित राहणार आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी जे तर ते या ठिकाणी येणार असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात राहणार आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर कांद्याला 3000 रुपये हमी भाव द्या, त्याच्यानंतर विक्री झालेल्या कांद्याला 1500 रुपये अनुदान द्या, ह्या विविध मागण्यांसाठी जे तर ह्या ठिकाणी चांदवड येथे या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जर बघितलं तर मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात जी तर ती या ठिकाणी वाहतूक असते आणि हा महामार्ग जो आहे तर तो रोखणार असल्याने या ठिकाणी वाहनाच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी आपल्याला लागल्याचं पाहायला मिळणार आहेत। आणि रोहित पवार यांनी जे तर ते लासलगाव येथे शेतकरी संवादादरम्यान त्या ठिकाणी त्यांनी अल्टिमेट दिलेलं होता की येणाऱ्या 8 दिवसांमध्ये तुम्ही ह्या आमच्या विविध मागण्या ज्या आहेत तर त्याची दखल नाही घेतली तर आम्ही दिल्लीकडे जाणारा जो सर्व माल आहे तर तो रोखू, असा त्यांनी या लासलगाव येथे इशारा दिलेला होता। मात्र शासनाकडून पाहिजे तशी दखल घेण्यात आलेली नसल्यामुळे आता आज या महामोर्चाचं जे तर ते या ठिकाणी 9 वाजेच्या दरम्यान आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तर तो सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीने या ठिकाणी सरकार याची दखल घेणार आहे तर याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी उमेश पारिक, TV9 मराठी, चांदवड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।